आताची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। वांद्र्यामधल्या त्याच्या राहत्या घरी त्याच्यावरती हा हल्ला करण्यात आला आहे आणि सध्या त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये यशस्वी अशी शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे। त्याच्यावरती 6 वार करण्यात आलेले होते आणि या हल्ल्यामध्ये त्याला जखमा सुद्धा झाल्यात आणि आता जिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत लीलावती रुग्णालयाच्या इथून आमचे प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अमेय, यामिनी, जसं आपल्याला सुरजने सांगितलं की ही घटना घडली आणि त्यानंतर तातडीनं पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास जखमी अवस्थेत सैफ अली खान यांना नजीकच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इथं दाखल होताच त्यांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले। त्यांच्यावर जे प्राथमिक उपचार होते ते सुरू करण्यात आले होते। पाहणीअंती डॉक्टरांच्या निदर्शनास आलं की सैफ अली खानवर थोडे नव्हे तर तब्बल 6 वार त्याच्या शरीरावर आढळून आले। त्यातले 2 वार हे अतिशय गंभीर होते। एक वार हा त्याच्या मानेच्या जवळ होता, जो 10 इंचाची जखम झाली अशी प्राथमिक माहिती आहे। तर दुसरा जो वार होता जो पाठीत त्याच्या घुसलेला होता तो त्याच्या स्पाईन म्हणजे मज्जासंस्थेच्या अतिशय जवळपर्यंत गेला होता। त्यामुळे सैफ तातडीनं जी आहे ती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। डॉक्टरांचे एक विशेष पथक यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया पार पडली, ज्याच्यात न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन आणि एनेस्थेलॉजिस्ट यांचा समावेश होता आणि या सर्वांनी मिळून ही जी शस्त्रक्रिया आहे ती पार पाडलेली आहे आणि त्यांच्यानंतर आता सैफ अतिदक्षता विभागात त्याला हलवण्यात आलेला आहे। सूत्रांची जी माहिती आतून डॉक्टरांकडून मिळते त्यानुसार अजूनही सैफला शुद्ध आलेली नाहीये आणि त्याचे कुटुंबीय हे त्याच्या सोबतच आहेत। करीना कैफ त्यांच्या पत्नी या सध्या लीलावती रुग्णालयात आहेत आणि लवकरच सैफ शुद्धीवर येऊन कुटुंबियांना भेटतील अशी अपेक्षा आहे। मात्र सैफ अली खान शुद्धीवर आल्यानंतर त्याची जी माहिती आहे ती पोलिसांना कळवली जाईल आणि अपेक्षा अशी आहे की जर सैफ स्टेटमेंट देण्याच्या कंडिशनमध्ये असेल तर मुंबई पोलीस इथं येऊन त्याचं स्टेटमेंट घेतील आणि नेमकं त्यावेळी घरात काय घडलं होतं हे सैफकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। जी माहिती प्राथमिकरित्या उपलब्ध होते ती आधी मेडवरती ही हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर जी आहे ती सैफ सोबत झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला आणि या झटापटीत आणि जो गोंधळ उडाला त्याचा फायदा घेऊन जो हल्लेखोर व्यक्ती होता तो आल्या पावली पळून गेलेला आहे। मुंबई पोलीस सर्व दिशेनं त्याचा शोध घेत आहेत। जे खबरी नेटवर्क आहे ते पोलिसांनी ऍक्टिव्ह केलेलं आहे। अशा प्रकारच्या छोट्या आणि भुरट्या चोऱ्या करणारे त्या परिसरातले कोण आहेत त्या सर्वांची माहिती घेऊन जो गायब आहे त्याच्या मागे आता पोलीस आहेत आणि नेमकी ही घटना घडली, जो हल्ला करण्यात आला, जो व्यक्ती आतमध्ये घुसला होता तो कुठल्या हेतून तिथे गेला होता, केवळ चोरी हाच एक हेतू होता की सैफ अली खानच्या घरात घुसण्यामागे त्याचा अन्य काही हेतू होता का, हे आता पोलीस तपासतायत। सैफ अली खान हे सध्या त्यांच्या जीवितास कुठलाही धोका नाहीये असं रुग्णालयाकडनं जाहीर करण्यात आलंय आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यांच्या समवेत लीलावती रुग्णालयात सध्या उपस्थित आहे। यामिनी, अगदी धन्यवाद अमेय या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।